हॅलो, आपण आता चाललोय झपूर्झा म्युझियमला. खूप ऐकलं होतं पुण्याला आहे, तर आता आपण बघूया किती छान दिसतंय ते. चला. एंट्री तिकीट इकडे 150 रुपीज आहे. 5 वर्षाच्या खाली फ्री आहे. ही गेस्ट गॅलरी आहे, तर इथे तुम्ही छान असं फेस काढू शकता, तुमचा चेहरा काढू शकता. इकडे ट्रान्सपरंट अशी स्क्रीन आहे आणि एक मार्कर दिलेला आहे. एंट्रन्सला तिथे छान नटराजाची अशी मूर्ती आहे, खूप सुंदर आणि मोठी आहे. इथे मॅप दिलेला आहे. टोटल 11 गॅलरीज आहेत आणि ऑडिटोरियम आहे, स्टुडिओ, शिवा टेम्पल पण आहे. तर चला बघूया. अरे वा, संदूक खूप सुंदर. पूर्वी बॅग्स किंवा वॉर्डरोब्स नव्हते, तर असे मोठे संदूक होते ज्याच्यामध्ये सामान ठेवलं जायचं. हा जो आहे तो 20व्या शतकातला ट्रंक आहे, म्हणजे संदूक गुजरातचा. म्हणजे पाणी साठवण्याचं भांडं आहे. तामिळनाडूतून चेट्टी नाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात पाणी साठवण्यासाठी किदारमचा वापर केला जातो. छान पेंटिंग्स आहेत. वा, सुंदर. मुखप्पू पारंपरिक केरळ घरांमध्ये छपराच्या सजावटीचा मुखप्पू हा एक भाग आहे. त्यावर असलेल्या सजावटीने घराच्या दर्शनी भागावर लक्ष केंद्रित होते. लाकडाने बनलेले आहे. हे सीलिंगवर असतं. मेणा आहे म्हणजे पालखी. चाफा, सोनचाफ्याचं झाड लावलं. थोडं दुरून जर बघितलं तर थोडं लक्षात येईल. इथे गंगा नदी दाखवली, छोटे लोक छत्र्यावरती मंदिर वगैरे दाखवले. बनारसचा घाट हा कास्यामध्ये म्हणजे ब्रॉन्झमध्ये बनवलेला आहे. बनारसचा घाट खूप फेमस आहे, गंगा नदीच्या किनारी आहे आणि हा कास्य म्हणजे ब्रॉन्झमध्ये बनवलेला आहे. शिल्प आपण आता बघतोय. हे वर तुम्हाला गंधर्व दिसतील. त्यानंतर ही शंकराची मूर्ती आहे, सर्प दिसेल तुम्हाला आणि ही बाजूला उमा म्हणजे पार्वती आहे आणि खाली हे जे आहेत ते त्यांचे गण आहे आणि वाहन नंदी सुद्धा तुम्हाला याच्यात दिसेल. हे शिल्प 10व्या-11व्या शतकातील असून पश्चिम उत्तर प्रदेश किंवा पूर्व राजस्थानातील आहे. खूप सुंदर असं शिल्प आपल्याला बघायला मिळते. दिव्या दीपत्कार
तसं आपण जेव्हा एंट्री केली तेव्हा मी शूट नाही करू शकले कारण तिकडे अंधार आहे, पण त्यांनी मशाली तिकडे ठेवलेल्या आहेत. थोडं आपल्या डोळ्यांना अंधाराची सवय झाली की त्या मशाली दिसतात. आणि त्याच्यानंतर ह्याने सांगितल्याप्रमाणे जसं लहानपणी खूप अगोदर लहानपणी आधी काळात दगडावर दगड घासून जशी आगीची निर्मिती व्हायची तिथपासून ते आत्तापर्यंतचा दिव्याचा जो प्रवास आहे तो या सेकंड गॅलरीत आहे. चला बघूया. अच्छा, तोरण दिवे, कारण ह्याच्यामध्ये बघा दिवा ठेवायला हा स्टँड आहे आणि खूप सुंदर अशी चित्र आहेत. लाकडी पितळेची आहेत. मला आता मॅडमने सांगितलं की पितळेची आहेत. आता जे शिल्प बघतोय म्हणजे दिवा आहे, ॲक्च्युली शिल्प नाही, ट्री ऑफ लाईफ दिवा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे 19व्या शतकातले आणि इथे दिव्यावर 16 मोर हा दिवा आहे. इथे 16 मोर बसलेले तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर वरती कमळ आहे. त्याच्यानंतर इथे कमळाच्या वरती पंचमुखी नाग दिसेल. खाली दिवा आहे मोठा आणि त्याच्या एका फांदीवर गरुड बसलेलं आहे आणि एका फांदीवर हनुमान आहे. खाली 2 गायी आहेत आणि सर्वात खाली कासव आहे. खूप सुंदर असा हा दिवा आहे. दिवा हे प्रकाशाचं रूप, अंधकाराचा नाश करून तेजोमय विश्वात नेणाऱ्या प्रभेचं प्रतीक, असत्याकडून सत्याकडे नेणारा देवदूत, सूर्याच्या प्रभेची प्रतिमा. अशा दिव्याला आपण वंदन करूया. या दिव्याच्या ओवाळणीनं आपण देवदेवतांना प्रसन्न करूया. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला तुळशी पाशी, उजेड पडला विष्णू पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली पीडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो. घरच्या धन्याला उदंड औक्ष देवो. इथून तुम्ही बघाल तर तेल टाकायचं आहे. इथून वाती येणार आणि ते पेटवलं की हे पूर्ण सगळे दिवे छानपैकी पेटणार. इथे मोठा दिवा आहे इथे वरती. वा. शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा. शत्रुबुद्धि विनाशाय, दीपज्योति नमोस्तुते. शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा. शत्रुबुद्धि विनाशाय, दीपज्योति नमोस्तुते.
करडग रंग बुट्टीदार तिचा थाट, पैठणीच्या पदरावर मोरांचा थैथाट. तर हे 5वं दालन आपण बघतोय आणि ते आहे पैठणीचं. पैठणी ही येवला पैठणी साडी फेमस आहे आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या इथे लावलेल्या आहेत. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. तर यात पैठणीबरोबर खूप सुंदर असे छोटे छोटे कविता किंवा काय म्हणू त्याला आता, खूप छान असे छोटे छोट्या सुंदर ओळी आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवते. सांगुनी धाडिते पुण्यापासून कलकत्त्याला, हौशा माझा भरतार आणि पैठणी रोजशाला. हिरव्या लुगड्याची निरी रुतती माझ्या पोटा,
कंथाच्या जीवावर पैठणीला काय तोटा, पैठणी येवल्याची मला नेसता हरिक वाटम, काय सांगू सये भरताराचं मन मोठं. हिंदुस्थानाला सोने की चिडिया असं म्हणायचं. असं म्हणायचे सोन्याचा धूर निघतो. कारण तुम्ही इथे बघाल तर इथे हॉर्स ज्वेलरी आहे, म्हणजे घोड्याला घालायचे दागिने आहेत. गळ्यात घालायचं हे छान असं दागिना आपल्याला दिसतोय. किती श्रीमंत होतो तेव्हा. हाय बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. चुकली नका सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला. चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. टाकली मी रात टाकली, मी खात टाकली, मी मडक्या दसराची बाई लाज टाकली. मी रात टाकली, मी खात टाकली, मी रात टाकली. हॅलो, ओळखलं का मला? मी आगकाडी. मॅच वर्स असं पूर्ण एक अख्खं दालन हे मॅचस्टिक्ससाठी दिलेलं आहे. मॅचस्टिक्स वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आगकाड्या, त्यांचे वरचे कागद लावलेले आहेत आणि आगकाड्यांचे काडीचे वेगवेगळे प्रकार पण इथे आहेत आपल्याला दिसते. हे बघा इथे आता आपल्याकडे लायटर आहे, पण पूर्वी मॅचस्टिक्स म्हणजे आगकाडीशिवाय पर्याय नव्हता. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी अमावरी राहू दे, आभाळागत माया तुझी अमावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी अमावरी राहू दे, आभाळागत माया तुझी अमावरी राहू दे. फिरुनी नवे जन्मेन मी. नुकतीच मी खडकवासला धरण इथे जाऊन आली, पण तिथे खूप गर्दी आहे. खाद्यपदार्थांच्या जे स्टॉल आहेत त्याची रेलचेल आहे आणि
शांतता नाही आहे किंवा जे काय आपण निसर्ग सौंदर्य बघायला येतो ते त्या प्रकर्षाने अनुभवता नाही आहे. पण झपूर्झा या म्युझियममध्ये जे व्ह्यू पॉईंट आहेत, जसं तुम्हाला इथे दिसते, असे अनेक व्ह्यू पॉईंट आहेत जिथून तुम्हाला या धरणाचं जे सृष्टी सौंदर्य आहे, जी शांतता आहे, आता बघा पक्ष्यांचे आवाज येत आहेत, ते सगळं अनुभवायला मिळेल. फक्त इथे येताना जरा वेळ ठेवून घ्या, कारण हे 11 गॅलरी आहेत आणि सगळं फिरायला खूप वेळ लागतो, कारण ते खूप छान आहे त्यामुळे वेळ लागतो. आणि इथे अशा ठिकाणी ही जागा PN गाडगीळ या आपले जे सोन्याचे जे व्यापारी आहेत त्यांनी बांधलेली आहे की इतकं सुंदर तिथे वाटतं, म्हणजे तुम्ही इथे येऊनच ते कळेल. तर आता मी शिवमंदिरात चालले, चला बघूया. जसं मी सांगितलं, खडकवासला धरण हे इथून जेवढं छान दिसतंय तेवढं कुठूनच नाही दिसत. आणि ह्या झपूर्झाला सगळ्या सोयी केलेल्या आहेत, म्हणजे स्वच्छतागृह, पाण्याची सोय, कचरा टाकण्याची सोय आणि एक सुंदर शिवमंदिर आहे. तर असं झपूर्झा म्युझियम जे आहे पुण्याला, तिथे तुम्ही नक्की भेट द्या. मला खूप आवडलं, तुम्हालाही आवडेल. बाय बाय.